कथा गिल्टी या चित्रपट संदेश देणारा चित्रपट आहे. म्हणजे मनोरंजनातून संदेश देणार आहे की सावधपणा तुम्ही कसा बाळगावा. समाजात आता सध्या चाललेल्या काही गोष्टी आहेत, रेट्स सारख्या आहेत, ज्याच्यामुळे कदाचित तरुण पिढी, कॉलेजची मुलं किंवा एक तरुण पिढी कशी चुकून किंवा त्यांच्या कळत नकळत चुकून एखाद्या वाईट मार्गावर जाते. तर जाताना ती होऊ नये म्हणून तुम्ही काय सावधगिरी बाळगली पाहिजे. या चित्रपटात आहे आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांशी कसं वागलं पाहिजे आणि त्यांच्या वागण्यामुळे मुलांवर होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टींचा आहे या चित्रपटात. आणि चांगला सामाजिक एक कौटुंबिक चित्रपट आहे. आणि कुमार सुनीलच्या अगोदरच्या आलेल्या काही फिल्म्स, त्या फिल्मप्रमाणे एक सामाजिक कौटुंबिक चित्रपट त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक संदेश दिला. डॅनी कॅरेक्टर आहे जे मी म्हणेन एक व्हायरस म्हणतात ना, इज प्लेइंग व्हायरस. एक व्हायरस आहे तो समाजात तरुण पिढीत घुसणारा किंवा तरुणांच्या चांगल्या विचारांमध्ये घुसून चांगल्या विचारांचा विनाश करून वाईट विचारांना जास्त प्रवृत्त करणारा एक व्हायरस आहे तो डॅनी. आणि नेगेटिव्ह शेड कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे अनिकेतचा जो रोल अनिकेत करतो तो त्याला कसा वाईट मार्गाला लावतो आणि कसं त्याचंही आणि स्वतःचंही आयुष्य बर्बाद करतो. एक ग्रे नेगेटिव्ह शेड आहे. नाही, पिकनिकचं नेगेटिव्ह नाही म्हणता येणार. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्यात नेगेटिव्ह म्हणजे तो वाईट वागला, त्यांनी मी आज तुम्हाला मारलं तर मी वाईट झालो, तुम्ही मला मारलं आणि मी असं गप्प सहन केलं तर मी पॉझिटिव्ह झालो, मी छान झालो. तर आपण या दृष्टीवर नेगेटिव्ह पॉझिटिव्ह ठरवतो, पण ते तसं नाही आहे. हा सस्पेन्स थ्रिलर आहे आणि काइंड ऑफ सायकी किंवा शी हेड टू लूज ॲट एनी कॉस्ट. हा रोल जो आहे हा ठरवून निगेटिव्ह आहे. हा ठरवून याला पैसे आणि याला वाईट धंद्याला लावायचं म्हणजे आपल्याबरोबर राहील आणि नंतर आपण आता पैसे याला दिले की नंतर याला सवय लागली की हा पैसे घेऊन, हे सगळं प्लॅन्ड आहे. आणि त्या